बघा भांडूप पश्चिमकडील कोकण नगर विभागात सखल भागात पाणी साचलेले आपण हे दृश्य बघतोय भांडूपमध्ये। बघा दादर सायन नंतर आता भांडूपमध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात पाणी साचले ते आपण बघतोय। मुसळधार पावसामुळे भांडूपच्या सगळ्या रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मयूर राणे आपल्यासोबत आहेत। मयूर, भांडूपमध्ये काय सद्यस्थिती आहे? नक्कीच पाहायला गेलं तर दुपारपासून जो पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र तिथे आता पावसाने तो अखेर जोर घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आहे ते पाणी इथे भरलेलं आहे। तर असा जर पाऊस असा कायम राहिला तर दुकानं असतील किंवा घरं असतील त्याच्यामध्ये पाणी आहे जाण्याची शक्यता आहे। असाच जर आता काही वेळ झालेला आहे ते पाणी आहे जोरदार अखेर सुरू आहे। मात्र जर हा जर पाऊस कायम राहिला तर इथे जलमय होण्याची शक्यता आहे। आजूबाजूला दुकानं आहेत, दुकानामध्ये देखील पाणी जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। मयूर, भांडूपमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे का कुठं खोळंबा झालाय? नक्कीच पाहायला गेलं तर भांडूपमध्ये रेल्वे वाहतूक आहे ती अजिबात सुरळीत नाही आहे। कुर्ल्यापासून ते भांडूपला किंवा ठाण्याला जाणारी रेल्वे वाहतूक आहे ती अर्धा तास का होईना ठप्प आहे। मात्र जे तुम्ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला गेला तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे देखील ठप्प आहे, तो देखील पूर्णपणे गाड्यांनी आहे। गाड्यांच्या मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळून आल्या। मयूर, पाण्याचा निचरा होण्यासाठी सखल भागात काही ठिकाणी भांडूपमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय, पाण्याचा निचरा होण्यासाठी काही उपाययोजना आहे का? हा बोला, येतो ऐकायला। आपण भांडूपमधील हे दृश्य बघतोय। भांडूपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। दुपारी पावसाने विश्रांती घेतली होती, त्यानंतर मात्र पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि भांडूपमधील देखील अनेक रस्त्यांवर सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मात्र याचा फटका देखील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील फटका बसलेला आहे, वाहतूक खोळंबलेली आहे।